विद्यार्थी मित्रांनो, तर आपण मागच्या भागामध्ये भारतीय करार कायद्याच्या प्रास्ताविक माहिती बघितलेली होती. तर या भागामध्ये आपल्याला आज करार करण्यास पात्र असणारी व्यक्ती कोण असू शकते याविषयी माहिती बघायची आहे. भारतीय करार कायदा 1972 मध्ये या करारामध्ये कोणतेही करार करण्यासाठी पात्रता त्या व्यक्तीकडे असणं आवश्यक आहे. करार करण्यासाठी सुद्धा कराराशी संबंधित काही जे आवश्यक बाबी असतात त्या व्यक्तीमध्ये असणं आवश्यक आहे. म्हणजे कायदेशीर करार जर आपल्याला करायचा असेल तर त्याच्यामध्ये पुढील बाबी असणं आवश्यक आहे. तर करार करण्यास कोणती व्यक्ती पात्र ठरू शकते? भारतीय करार कायद्याच्या कलम 11 मध्ये करार करण्यास पात्र कोण यासाठीचे विवेचन किंवा माहिती दिलेली आहे. तर या कलम 11 प्रमाणे जी व्यक्ती सज्ञान आहे, ज्या व्यक्तीस वैचारिक बुद्धी आहे आणि जी व्यक्ती कायद्याने करार करण्यास पात्र आहे किंवा जी कायद्याने अपात्र म्हणून घोषित झालेली नाही, अशी कोणतीही व्यक्ती करार करण्यास पात्र समजण्यात यावी. आता वरील ह्या व्याख्येच्या आधारे तर आपल्याला करार करण्यासाठी व्यक्ती ही सज्ञान असावी लागते असं लक्षात येते आणि ती वैचारिक दृष्ट्या समृद्ध व्यक्ती असावी लागते आणि भारतातील कोणत्याही कायद्यान्वये करार करण्यास अपात्र म्हणून ती व्यक्ती घोषित झालेली नसावी, तर ती पात्र असावी. तर करार करण्यास अज्ञान व्यक्ती म्हणजे आता ही झालं सज्ञान व्यक्ती म्हणजे करार करण्यास पात्र व्यक्ती. कोणकोणत्या व्यक्ती करार करू शकत नाहीत? तर त्याच्यामध्ये अज्ञानी व्यक्ती, ज्या व्यक्तीने करार केल्यास कायदेशीर सार्थ ठरत नाही किंवा पूर्ण होत नाही. तर दुसऱ्या शब्दात सांगायचं म्हणजे जे अपात्र व्यक्ती आहे, म्हणजे ज्या व्यक्तीचं वय 18 वर्षापेक्षा कमी आहे, जी व्यक्ती अज्ञान आहे किंवा ती अपात्र समजली जाते किंवा अज्ञान व्यक्ती करार करण्यास अपात्र असली तरी तिचा करार त्या ठिकाणी त्या व्यक्तीच्या मदतीने करार करता येतात. म्हणजे ज्या व्यक्ती अज्ञान व्यक्ती म्हणजे ज्या व्यक्तीचं वय 18 वर्षापेक्षा कमी आहे अशी व्यक्ती भारतीय करार कायदा कलम 11 नुसार ती व्यक्ती करार करण्यास अपात्र असते. त्याच्यानंतर वेडी अथवा भ्रमिष्ठ व्यक्ती. आता करार करण्यासाठी व्यक्तीच्या अंगी आपले हित कशात आहे हे जाणून घेण्याची शक्ती असणे गरजेचं असते. म्हणजे जी व्यक्ती करार करत असते तो करार योग्य आहे की अयोग्य आहे याची जाणीव त्या व्यक्तीला असावी लागते. वेडी व्यक्ती तेव्हा नेमकी हीच शक्ती त्याच्याजवळ असत नाही, म्हणून वेडी व्यक्ती करार करण्यास अपात्र समजली जाते. किंवा भारतात कोणत्याही कायद्यास अनुसरून एखाद्या व्यक्तीस करार करण्यासाठी अपात्र म्हणून घोषित केलेलं असल्यास अशा व्यक्ती सुद्धा भारतीय करार कायद्यानुसार करार करण्यास अपात्र समजल्या जातात. त्याच्यानंतर परदेशी नागरिक. ज्या देशाचे नागरिक आपल्या देशात राहतात आणि त्या देशाबरोबर जर युद्ध चालू असेल किंवा तो नागरिक आपल्या देशात राहून देखील कोणत्याही करार करू शकत नाही किंवा जेव्हा अशा प्रकारे युद्ध संपुष्टात येईल आणि दोन देशामधील शत्रुत्वाचे संबंध संपुष्टात येतील त्यावेळीच अशी व्यक्ती करार करण्यास पात्र असते किंवा त्याला करार करण्यास परवानगी द्यावी लागते. म्हणून परदेशी व्यक्तीस करार लगेच करता येत नाही किंवा शत्रू राष्ट्राचा नागरिक असेल तर त्याच्याशी भारतीय व्यक्ती करार करू शकत नाही. तो करार हा अपात्र ठरू शकतो किंवा तो बेकायदेशीर करार होऊ शकतो. त्याच्यानंतर परदेशी राजदूत. परदेशी राजदूत भारतात कोणताही करार करू शकतो, परंतु करार भंगाबद्दल राजदूताविरुद्ध कोणत्याही प्रकारचा अभियोग दाखल करता येत नाही, कारण तो
भारतीय न्यायालयाच्या बाहेर आहे, म्हणून असे व्यक्ती किंवा अशा व्यक्तीबरोबर करार करण्यास तो करार अपात्र समजण्यात येतो. त्यांनी भारतीय न्यायालयाचे आधिपत्य स्वीकारले असेल तर त्यांच्याशी करार करता येतो, अन्यथा अशा व्यक्तीशी केलेला करार हा अपात्र होऊ शकतो. त्याच्यानंतर तुरुंगातील कैदी व्यक्ती किंवा एखादी क्रिमिनल व्यक्ती, अपराधी असेल किंवा एखादा गुन्हा केला असेल तर अशा व्यक्तीबरोबर केलेला करार सुद्धा हा अपात्र होऊ शकतो किंवा असा करार हा बेकायदेशीर होऊ शकतो. म्हणून तुरुंगाची शिक्षा झालेली व्यक्ती किंवा तुरुंगात असेपर्यंत कोणताही करार अशी व्यक्ती करू शकत नाही. शिक्षा संपल्यानंतर ती व्यक्ती करार करू शकते आणि शिक्षा होण्याआधी जर एखादा करार केला असेल तर शिक्षा झाल्यावर तो करार स्थगित समजण्यात येतो. त्याच्यानंतर विवाहित स्त्री. आता भारतातील सर्व स्त्रिया करार करण्यास पात्र मानल्या जातात, परंतु त्याकरिता ती स्त्री सज्ञान असणं आवश्यक आहे. तसेच केवळ वैयक्तिक संपत्तीकरिता ती करार करू शकते. असे असले तरी कौटुंबिक जीवनावश्यक वस्तूच्या खरेदीसाठी ती करार करू शकते आणि अशा प्रकारच्या कराराच्या पूर्ततेसाठी तिचा पती जबाबदार धरला जातो. विवाहित स्त्री असेल तर एखादा करार ती केली असेल आणि तो तिच्या मर्जीने संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला असेल तर त्या स्त्रीच्या पतीस अशा करारास जबाबदार धरले जाते. त्याच्यानंतर व्यापारी कंपनी. आता कोणतीही व्यापारी ही आर्टिफिशियल पर्सन असते, म्हणजे कृत्रिम व्यक्ती असते. कोणतीही कंपनी तिला नैसर्गिक अस्तित्व नसते, म्हणून ती सर्व व्यवहाराबाबत करार करू शकत नाही आणि तिच्या घटनेत नमूद केलेल्या बाबीकरिता घटनेत सांगितलेल्या प्रमुख व्यक्ती तिच्या वतीनं करार करत असतात. आता पर्सन मीन्स ओनली मॅन अँड वुमॅन, नॉट ओनली बट artificial person created by the law. persons include in the persons, म्हणजे अशा व्यक्ती सुद्धा त्याच्यामध्ये समाविष्ट होतात. म्हणून ह्या व्यक्ती व्यापारी कंपन्या ह्या अपात्र असू शकतात. त्याच्यानंतर दिवाळखोर ठरलेली व्यक्ती. जर कायद्याने दिवाळखोर म्हणून घोषित झालेली व्यक्ती आपल्या वैयक्तिक संपत्तीबाबत कोणत्याही प्रकारच्या करार करू शकत नाही. जर ती व्यक्ती न्यायालयाने किंवा पोलीस स्टेशन असेल किंवा वेगवेगळे कार्यालयामार्फत ती जर दिवाळखोर म्हणून घोषित झाली तर अशी व्यक्ती भारतीय करार कायद्यानुसार कोणताही करार करण्यास अपात्र समजली जाते. किंवा संयुक्त भांडवल कंपनीच्या आपल्या घटनापत्रकाच्या व्यतिरिक्त कोणत्याही मर्यादेबाहेर करार करता येत नाही. जर अज्ञान व्यक्तीशी होणाऱ्या कराराबाबत पुढील प्रमाणे काही विशेष अशा तरतुदी दिलेल्या आहेत. कलम 11 नुसार अज्ञान व्यक्ती करार करण्यास अपात्र आहे. त्यामुळे करार हा अंमलबजावणी योग्य नसतात तर ते व्यर्थ असतात. जर एखाद्या कराराअंतर्गत अज्ञान व्यक्ती रक्कम देण्याचे मान्य करत असेल तरी तिला जबाबदार धरल्या जात नाही. म्हणून कोणत्याही नुकसानीस अज्ञान व्यक्ती जबाबदार त्याला धरता येत नाही. त्याचबरोबर अज्ञान व्यक्तीने केलेल्या करारभंगास अनुसरून अशा व्यक्तीवर कोणताही अभियोग किंवा खटला दाखल करता येत नाही. म्हणजे हे विशेष नियम हे भारतीय करार कायदा किंवा ह्याच्यामध्ये कॅपॅसिटी ऑफ कॉन्ट्रॅक्ट ह्याच्यामध्ये दिलेले आहेत. त्याचबरोबर अज्ञान व्यक्ती सज्ञान झाल्यावर तो अज्ञान असताना केलेल्या कराराचं नूतनीकरण करता येत नाही. अज्ञानी व्यक्तीने केलेला करार हा त्याच्या पश्चात त्याला संमती सुद्धा देता येत नाही. म्हणून अज्ञानी व्यक्तीबाबत हा सिद्धांत लागू होत नाही. त्याच्यामध्ये खोटे वय सांगून जर एखादी व्यक्ती करार करत असेल तर असाही करार रद्द होऊ शकतो. त्याचबरोबर समोरच्या पक्षाचं नुकसान होत असेल तर
नुकसान भरपाईचं आदेश न्यायालय देऊ शकते. या संदर्भामध्ये अनेक खटले तसे न्यायालयाने निकाली काढलेले आहेत. त्याचबरोबर अज्ञानी व्यक्तीची प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करता येते आणि असा प्रतिनिधी आपल्या मालकाच्या वतीने कोणत्याही प्रकारचे कराराचे काम करू शकते. अशा प्रकारच्या कराराच्या पूर्ततेसाठी मालकास जबाबदार धरले जाते. म्हणजे अज्ञानी व्यक्तीशी होणाऱ्या कराराबाबत पुढील प्रकारच्या ह्या विशेष बाबी भारतीय करार कायदा कलम 11 मध्ये दिलेल्या आहेत. त्याचबरोबर अज्ञान व्यक्ती नोकरीविषयी करार करू शकते. अशा करारातून असणाऱ्या अटी अज्ञान व्यक्तीच्या हिताच्या आहेत यासाठी न्यायालयाची खात्री पटली पाहिजे. त्याचबरोबर अज्ञान व्यक्ती दिवाळखोर म्हणून घोषित करता येत नाही. म्हणजे हे विशेष असे सुविधा आहे. जो मायनर असतो किंवा कायद्याने ज्याचं वय करार करण्यास कमी असते अशा व्यक्तीच्या बाबतीमध्ये हे वेगवेगळे सेक्शन किंवा नियम असे दिलेले आहेत. त्याचबरोबर जीवनावश्यक गरजा भागवण्यासाठी अज्ञान व्यक्तीले करार हे सार्थ म्हणून ठरवण्यात येऊ शकतात आणि अशा वस्तूची खरोखरच त्याला गरज असेल तर असे करार केल्यास तो व्यक्तीच्या जबाबदार राहत नाही आणि त्याची संपत्ती सुद्धा त्याला म्हणजे त्याची संपत्ती सुद्धा जबाबदार धरल्या जात नाही. म्हणून अज्ञान व्यक्ती हा जीवन आवश्यक वस्तूसाठी एखादा चुकून करार केला असेल त्याला जबाबदार धरता येत नाही किंवा त्याची संपत्ती जप्त करता येत नाही. त्याचबरोबर अज्ञान व्यक्तीसाठी सज्ञान व्यक्तीने जर आश्वासन दिलेलं असेल तर अशा आश्वासनाच्या पूर्ततेसाठी ती सज्ञान व्यक्ती जबाबदार राहते. त्याचबरोबर अज्ञान व्यक्ती धनादेश, हुंडी इत्यादी बाबत सर्व प्रकारचे व्यवहार करू शकते, परंतु चलनक्षम दस्तऐवजाबाबत अज्ञानी व्यक्ती जबाबदार ठरत नाही. म्हणजे मायनर व्यक्ती किंवा जी अज्ञानी आहे किंवा ज्याचं वय 18 वर्षापेक्षा कमी आहे अशी व्यक्ती हे चेक, हुंडी इत्यादी बाबत व्यवहार करू शकते, परंतु ते जर समजा एखादा चेक बाउन्स झाला किंवा तो करार पूर्ण होऊ शकला नाही तर अशा बाबतीमध्ये त्याला जबाबदार धरता येत नाही. म्हणून भारतीय करार कायद्यामध्ये जे वेगवेगळे जवळपास 75 सेक्शन्स कलम दिलेले आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या व्यवहाराच्या अटी कंडिशन याविषयी माहिती दिलेली आहे. आता ह्याच्यामध्ये की करार करण्याची पात्रता असलेली व्यक्ती आणि कोण करार करू शकत नसलेली व्यक्ती अशा दोन पात्र व्यक्ती आणि अपात्र व्यक्ती याविषयी या भारतीय करार कायदा कलम 11 नुसार याविषयी माहिती दिलेली आहे.